मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला निकाल देणार आहेत। विधानसभा अध्यक्षकांनी शिंदे आणि त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवलं तर महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, महायुतीकडे पर्याय कोणते असे प्रश्न उपस्थित होत आहेत। या चर्चांनाही महत्त्व आहे, कारण भाजपचे सरकारवर कोणतेही संकट नसल्याने स्पष्टपणे म्हटलंय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्टपणे सांगितले की विधानसभा अध्यक्षकांचा निर्णय काहीही असो, आमचं सरकार स्थिर राहील, आमची महायुती कायदेशीरदृष्ट्या वैध आहे। विधानसभा अध्यक्षकांचा निर्णयही आमच्या बाजूने लागेल अशी आशा आहे। फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर शिंदे यांच्या विरोधात निकाल आल्यास भाजप आपल्या प्लॅन बी वर पुढे जाईल हे स्पष्ट झालंय। 1.5 वर्षांपूर्वी म्हणजेच 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे आणि 30 पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेविरुद्ध बंड करून भाजप सोबत युतीचं सरकार स्थापन केलं होतं। शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं, फडणवीस उपमुख्यमंत्री झाले। दरम्यान हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलं। सुप्रीम कोर्टानं सुनावणी अंती अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देतील असं स्पष्ट केलं। यासाठी न्यायालयानं आधी 31 डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत दिली होती, मात्र नार्वेकर यांनी पुन्हा मुदत वाढवून मागितली। 15 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयानं 10 दिवसांची म्हणजेच 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली। शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्षांनी पूर्ण केली। निकाल कायदेतज्ञांकडे पाठवण्यात आला होता। आज 10 जानेवारी अपात्रतेशी संबंधित याचिकेवर नार्वेकर दुपारी 4 वाजेनंतर निर्णय देण्याची शक्यता आहे। अपात्र ठरल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे। तांत्रिकदृष्ट्या सरकारही अडचणीत येणार आहे, म्हणजेच नव्या सरकार स्थापनेची कसरत सुरू होईल। मात्र भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीकडे आवश्यक बहुमत असेल, कारण काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटानं राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी केली होती। अजित पवार यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला होता। शिंदे अपात्र ठरले तर पुन्हा महायुतीचं सरकार येणार हे निश्चित असेल, पण मुख्यमंत्री नवे असतील असं दिसत आहे। म्हणजेच शिंदे यांची खुर्ची कुणाला द्यायची हे महायुतीला ठरवावं लागणार आहे। शिंदे अपात्र झाल्यास अजित पवार गटाचे वर्चस्व वाढेल असं मानलं जातंय। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप संमती देऊ शकते अशी चर्चा आहे। शिंदे गट अपात्र ठरल्यास अजित पवार गटाच्या आमदारांचं सदस्यत्वही धोक्यात येऊ शकतं। म्हणजेच त्याच धर्तीवर विधानसभा अध्यक्षकांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे। आमदारांची संख्या जास्त असल्यानं निवडणूक आयोगानं शिंदे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह सुपूर्द केले होते, हेही महत्त्वाचं आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधारे कोणत्याही सदस्याला अपात्र ठरवता येणार नाही असा निर्णयही विधानसभा अध्यक्ष देऊ शकतात। राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, अपडेट रहा।